हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इट्स यम्मी डेझर्ट. सो मी उज्ज्वला आणि गाईज मी आज व्हिजिट केलेलं बालेवाडी हाय स्ट्रीट 2ला. सो मी विचार केला की तुम्हाला हा व्लॉग दाखवला पाहिजे, कारण तो खूप छान आहे आणि खूप सारे इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहे तिथे. कॉफी शॉप आहे आणि तुम्हाला बघून खूप छान वाटेल. सो गाईज, वन थिंग, जर तुम्ही ह्या चॅनल किंवा हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स सी, मी तुम्हाला पूर्ण एक बालेवाडी हाय स्ट्रीटचा ओव्हरलुक देते. सो गाईज, यू कॅन सी तिकडे कमिन्स कंपनी आहे. ती पण बेसिकली IT कंपनीच आहे. सो आपण आता रोड क्रॉस करू, नाहीतर ब्लॉगच्या नादामध्ये आपण गाड्या पण बघणार नाही. जस्ट फन पार्ट आहे गाईज. आपण सगळं टेक केअर केलं पाहिजे आणि मगच शूट केलं पाहिजे. सो गाईज, आपण इथून स्टार्ट करूयात. सो समोर मॅकडॉनल्ड्स आहे आणि आज संडे असल्यामुळे खूप जास्त क्राऊड आहे. बट मी विचारलं, टीम हॉर्टन्सच्या स्टाफला विचारलेलं की रोज पण एवढाच क्राऊड असतो का? तो दे सेड की हा असतो. म्हणजे मोस्टली IT हब पण बाजूलाच असल्यामुळे लोक मे बी लंचला येत असतील किंवा कॉफी वगैरेसाठी पण येत असतील. सो तिकडे तुम्ही बघू शकता टीम हॉर्टन्सचं आहे, जिथे मी आज व्हिजिट केलेलं. सो पोएट्री आहे, मॅकडॉनल्ड्स आहे आणि खूप पुढे जसं तुम्हाला सांगितलं की मी खूप सारे ब्रँड्स पण आहेत. सो तुम्ही बघू शकता आणि मी गाईज हळूहळू चालते बिकॉज तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आणि गाईज, तुम्ही जर हाय स्ट्रीटला व्हिजिट करत असाल ना, फॉर फ्यू मिनिट्स तुम्हाला असं वाटेल की तुम्ही इंडियामध्ये नाही, की कुठेतरी बाहेर आलात, कारण का खूप सारे ब्रँड्स आहेत आणि क्राऊड पण तेवढा क्लासी असतो आणि म्हणजे ओव्हरऑल छान आहे खूप. तुम्हाला छान वाटेल. आणि इकडे स्टारबक्स पण आहे. सो आपण एकदा स्टारबक्सची कॉफी पण एन्जॉय करू, कारण का खूप स्टार्टिंगला त्याचं खूप क्रेज होता ना, म्हणजे लोकांना खूप छान वाटायचं. आणि त्यांची युनिक आयडिया होती की जो तो कप आहे आपण ज्याच्यामध्ये कॉफी पितो, तर त्याच्यामध्ये ते आपलं नाव विचारायचे आणि त्याच्यावरती नाव टाकायचे. तर मी खूप साऱ्या लोकांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट बघायचे जे की ते हातामध्ये कप घेऊन फोटो काढायचे आणि त्याचं टाकायचं. सो अच्छा, हे पण टाटासोबत असोशिएट आहेत. ओके, टाटांनी ॲक्च्युली ग्रेट काम केलेलं आहे, पण वी मिस रतन टाटा. ते रिसेंटलीच आपल्यामध्ये नाही राहिले, बट छान होते. सो हा पण एक, आय डोंट थिंक सो हा इंडियन ब्रँड आहे की कुठला, दोरा बजीज. ओके. सो गाईज, मी जेवढे पण जसं मी तुम्हाला ह्या टीम्स हॉर्टनच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की ब्रँड्स ना खूप छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. जसे की आता हा बघा, तुम्ही फक्त लोगो बघा, तो त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन किती छान वाटतं आहे, येलो आणि ग्रीन. सो ते कलर चूज करताना असे खूप सारे डार्क कलर यूज नाही करत, मोस्टली सॉफ्ट कलर यूज करतात. सो खूप छान वाटतात ते पण. आणि थिओब्रामा पुढे आहे, जे की तुम्हाला असं थोडंसं कुठला कलर आहे आय डोंट नो एक्झॅक्टली, मला तो कलर सांगता नाही येणार. बट तिथे पण आपल्याला एकदा डेझर्ट ट्राय करायचे. माझा एक व्लॉग नक्कीच तिथे असणार आहे. आणि कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस. सो मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेलं की कमिन्सची बिल्डिंग आहे पाठीमागे आणि ती पण बेसिकली IT कंपनीच आहे. सो खूप सारे ब्रँड आहेत इथे जे मला खूप आवडतात. बट गाईज खूप एक्सपेन्सिव्ह असतात. त्याच्यामुळे गाईज ऑलवेज वर्क हार्ड आणि अर्न सो मेनी मनी. थोडंसं चुकलं गाईज, घ्या समजून. तुम्हाला बोलले ना मी की थिओब्रामा हा पेस्ट्रीजसाठी फेमस आहे, बेकरी, चॉकलेट आणि कॅफे. सो एक्सक्यूज मी कारवाले, मला पुढे जाऊ द्या आणि मग तुम्ही तुमची गाडी ओळवा आणि तो स्विंग. सो गाईज, इथून तुम्हाला खूप साऱ्या गाड्या येताना दिसतात बिकॉज हा जो आहे तो एंट्री पॉईंट आहे आणि व्लॉग जिथून मी स्टार्ट केलेला तो एक्झिट पॉईंट आहे. सो या आपण पुन्हा पण बघूयात आता खूप सारे ब्रँड पुढे. ओके. सो गाईज,
जसं मी मेन्शन केलेलं की इथे खूप सारा IT हब पण आहे. सो हे गाईज साऊथ कोरियावरून आहेत आणि बिझनेस ट्रिपसाठी आलेत. आणि जेव्हा मी टीम हॉटेलमध्ये कॉफी घेत होते तेव्हा हे पण तिथे होते. बट ॲक्च्युली जेव्हा ते त्यांचा स्नॅक्स करतात किंवा कॉफी एन्जॉय करतात तेव्हा आपण काही त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत. सो ते मला बाहेर मिळाले आणि तेव्हा मी चेक करते. सो आपण त्यांना काही क्वेश्चन विचारू, जसे की त्यांचं नाव वगैरे. big country. ओके I understand. ओके But Korean between the Korean and India is very different. ओके. Uh, So what do you like about the India? huh? What do you like about India? I think the India is all person is all kind. Okay, so people are so kind in India, so you like that. Okay. So guys, मी तुम्हाला मगाशी लेफ्ट साईडचा पार्ट दाखवला आणि आपण आता राईट साईडचा पार्ट बघू. सो तुम्हाला जसं मी पहिलं पण मेन्शन केले की इथे तुम्हाला इंटरनॅशनल ब्रँड आणि त्यांच्या फ्रँचायझीस खूप दिसतील. जसे हे पिझ्झा एक्सप्रेस आहे, देन चायोस आहे. सो खूप सारे तुम्हाला मिळतील. जसे की गाईज, आय एम सो सॉरी फॉर दिस डिस्कवरी गाडी. ॲक्च्युली ते पार्क करतात आणि मी तिथे व्हिडिओ शूट करते आहे, बट नो प्रॉब्लेम. आणि हे टी पोस्ट आहे आणि टॅको बेल. सो हे सगळे इंटरनॅशनल ब्रँड आहेत. आय गेस मे बी इंडियाचे पण असू शकतात, मला माहिती नाही, बट मोस्ट ऑफ इंटरनॅशनलच असतात. आणि हा लाभ पिंजो पिझ्झा ते पण आपल्याला माहिती आहे. सो अगेन तो कुठला आहे पुढे. सो ग्लोबल किचन अँड बार आहे. ल पिचिओ. गाईज, जेव्हा मी हे ब्रँडचे नावं वाचते ना, ते मोस्ट ऑफ मी जसं मेन्शन केलं की हे इंटरनॅशनलच असतात. त्याच्यामुळे जेव्हा पण मी हे नेम रीड करते तेव्हा मला असं वाटतं की मी फ्रेंचमध्ये बोलते. कारण का तुम्ही जर फ्रेंच म्हणजे मी मध्ये मध्ये फ्रेंच पण शिकत होते. सो त्याच्यामध्ये जसं आपण हॅलो म्हणतो, सो सपोज मी इंग्लिशमध्ये तुम्हाला हॅलो म्हणते, सो फ्रेंचमध्ये मोस्ट ऑफ टाईम बॉन्जो बोलतात. सो तसंच हे आहे, म्हणजे ब्रँडचे नाव आहेत आणि युनिक असतात जे की आपल्याला अट्रॅक्ट करतात. गाईज, आज संडे आहे ना, सो खूप सारा कार्स वगैरे मध्ये मध्ये येतात आपल्या व्हिडिओच्या. सो गाईज, ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हाय स्ट्रीट आणि साऊथ कोरिया जे की इंटरनॅशनल गेस्ट आहेत आपल्या इंडियामध्ये त्यांच्यासोबत मी थोडंसं इंटरॅक्शन केलं. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो उद्या आपण भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये, एक नवीन डेझर्टसोबत, एक नवीन प्लेसमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय. सी यू टू.